नमस्कार. नारायणी फाउंडेशन आयोजित महाकाव्य स्पर्धा 2026 साठी मी माझी स्वयंरचित कविता पाठवित आहे. माझं नाव कवी काशीनाथ गायकवाड, सातारा. माझ्या कवितेचं नाव आहे बावन कशी. कोण म्हणतं ती अशी आहे, कोण म्हणतं ती तशी आहे. कोण म्हणतं ती अशी आहे, कोण म्हणतं ती तशी आहे. पण कुणालाच कळलं नाही ती बावन कशी आहे. पण कुणालाच कळलं नाही ती बावन कशी आहे. कुणाला वाटत असेल तिच्यात फार ॲटिट्यूड आहे. कुणाला वाटत असेल तिच्यात फार ॲटिट्यूड आहे. कुणाला वाटतही असेल ती फार घमंडी आहे. कुणाला वाटतही असेल ती फार घमंडी आहे. पण कुणालाच कळलं नाही ती प्रामाणिकतेची पंढरी आणि स्वाभिमानाची काशी आहे. पण कुणालाच कळलं नाही ती प्रामाणिकतेची पंढरी आणि स्वाभिमानाची काशी आहे. कोण तिच्याकडे हर्षाने पाहत असेल, कोण तिच्याकडे ईर्षेनं पाहत असेल. कोण तिच्याकडे हर्षाने पाहत असेल, कोण तिच्याकडे ईर्षेनं पाहत असेल. कोण तिच्याकडे डोळ्यांच्या स्पर्शाने पाहत असेल, कोण तिच्याकडे डोळ्यांच्या स्पर्शाने पाहत असेल. पण कुणालाच कळलं नाही ती माणुसकीची पोचपावती आहे. पण कुणालाच कळलं नाही ती माणुसकीची पोचपावती आहे. कोण म्हणतं ती जिद्दी आहे, कोण म्हणतं ती मुसद्दी आहे. कोण म्हणतं ती जिद्दी आहे, कोण म्हणतं ती मुसद्दी आहे. असेल ती तशी मग बिघडलं कुठं. असेल ती तशी मग बिघडलं कुठं. तीच तिच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. तीच तिच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. ती त्यागाची मूर्ती आहे. ती फार परमार्थी आहे. ती त्यागाची मूर्ती आहे. ती फार परमार्थी आहे. ती प्रामाणिकतेची स्फूर्ती आहे. ती प्रामाणिकतेची स्फूर्ती आहे. पण कुणालाच कळलं नाही ती पुरुषांचं नशीब बदलणारी परिसाची मूर्ती आहे. पण कुणालाच कळलं नाही ती पुरुषाचं नशीब बदलणारी परिसाची मूर्ती आहे. ती यशाची कीर्ती आहे. ती यशाची कीर्ती आहे. कोण म्हणतं तिनं असं बनावं, कोण म्हणतं तिनं तसं बनावं. कोण म्हणतं तिनं असं बनावं, कोण म्हणतं तिनं तसं बनावं. पण कुणालाच कळलं नाही ती जशी आहे तशी बावन कशी आहे. पण कुणालाच कळलं नाही ती जशी आहे तशी बावन कशी आहे. धन्यवाद.